शुभ सकाळ. टिपिकल आरशोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपली सुरुवात झाली गरम पाण्याच्या ग्लासपासून आणि नंतर करणार होती चहा. आता मी एकटी सुटली होती त्यामुळे मी एकटी पुरताच ठेवला होता. तुम्ही म्हणशाल चहाच दिसत नाही आहे. आणि हो, हे मोड बघा, फ्रीजमध्ये त्यांना मोड आले आहे मटारला, वाटाण्याला. अशा प्रकारे मी एकच कप चहा ठेवला होता आणि तो पण होता गुळाचा. हे बघा, आता मी दूध टाकते आणि नंतरून मी गुळ पावडर टाकणार होते. अशा प्रकारे मी माझा चहा करून पिणार आहे. आणि नंतरून करायची होती मला पावभाजी. तर पावभाजी फक्त पाव नाही केले, भाजी केली मी. तर मुलींच्या डब्यासाठी पण मला द्यायची होती आणि आम्हाला पण ठेवायची होती. आणि नंतर मी थोडीशी आपली मेथीची भाजी करणार होते. तर मी आज वेगळ्या पद्धतीने केली होती, ते तुम्ही बघशालच. तर आधी सर्वात पहिले मी चहा पिणार होते. नंतर सर्व टमाटी, फ्लावर्स, ढोबळी मिरची, बटाटा, लसूण सोलून घेतला. सगळ्या भाज्या निवडून कापून घेतल्या, धुवून घेतल्या. आणि आता एवढं सगळं भाज्या कापण्याला वेळ जातोच. आणि मी त्या कुकरमध्ये सगळं शिजायला टाकून दिलं. पावभाजीचा मसाला पण आणून टाकला. तर तुम्ही बघू शकता बघा, मी गुळ पावडर टाकली होती. चहा मी असा खरपूस उकळून देते. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मला चहा जास्त वेळ उकळायला आवडतो, तरच तो खरपूस लागतो. मस्त असा चहा उकळून तिला गुळाची पावडर टाकली तरी चहा उकळतोय. कारण ही गुळ पावडर स्पेशली चहाचीच होती, त्यामुळे मग मी उकळून दिलं आहे. बघा, उकळलेला होता पूर्ण चहा, मस्त असा उकळून आलेला होता. आता मी चहा घेत आहे सकाळचा. सगळ्यांना गुड मॉर्निंग. चला तर मग आता आपण सुरुवात करूया चहा प्यायची. तर आता हा गुळ पावडर होती त्यामुळे तर मी सगळं थोडं थोडं चिरून घेतलं आहे. हे बघा, आता आपण मस्त कुकरमध्ये भाजी करत आहोत. रेग्युलर वेगळं काही नाही, सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. ज्या वस्तू धुवून टाकायच्या आहे त्या धुवून टाकायच्या होत्या. बघा, बटाटा, फ्लावर्स, ढोबळी हे मस्त धुवून टाकलेलं होतं. अशा प्रकारे मी परतून सगळं शिजायला टाकलं होतं. खूप मोठं नव्हतं मी कट केलं. आता हा चहा मुलींसाठी ठेवलेला होता. नंतरून मी पीठ मळणार होते. पीठ भिजायला ठेवलं. तोपर्यंत बाकीचे अंथरुणं पांघरुणं घरं झाडून घेतले, सगळे कामं आवरून घेतले. शेवटला लास्टला मी चपात्या करणार होते पोरींच्या डब्यासाठी. आणि नंतरून धुणं भांडी रेग्युलर प्रमाणे चालूच असतं. आणि आज तर क्लासला न गेल्यामुळे मी घरीच होते, त्यामुळे एकदम आरामशीर चालू होतं. आज क्लासला दांडी मारली होती, दुसराच दिवस दांडी मारली होती. आणि मस्तपैकी आपण घरं वगैरे आवरून घेतले. दुपारी थोडासा आराम केला, दादूला पण सांभाळलं. संध्याकाळचं नियोजन काय करायचं हे माझ्या डोक्यात चालू होतं. दादू उठला आहे, त्याचे रडू चालू आहे. त्याला नादी लावलं, साईडला केलं आणि आपला जोऱ्या काढून घेत आहे. नंतरून परत लक्षात आलं अजून एक भाजी करायची होती, त्यामुळे मी परत एकदा कांदा टाकून मेथीची भाजी लाल मिरच्यांमध्ये कापून केलेली होती. तुम्ही बघू शकता, मी वेगळ्या पद्धतीने आज केली, जशी आपण तांदूळक्याची भाजी करतो त्या पद्धतीने केली होती. आमच्यासाठी दोघींसाठी ही आपली कुकरमधली भाजी इतकीशी राहिली होती मुलींना डब्याला देऊन. नंतर इतके सारे हे भांडे घासायचे होते मला. सगळे भांडे धुवून ठेवते, तोपर्यंत बाकीचं काम आवरून घेते. नंतर पटपट भांडे घासते. पाणी पण येणार होतं कारण नळाला पाणी कमी झालेलं होतं. आणि नंतरून आम्ही मस्तपैकी असं 12 वाजता जेवायला घेतलं होतं. अशा प्रकारे मी माझं ताट वाढून घेतलं होतं. ही रात्रीची भाजी होती, बाकी सगळं ताजं होतं. आणि हो, आता हा स्वयंपाक संध्याकाळचा आहे. तुम्ही ओळखू शकता हे पीठ कशाचं आहे. कोणी याला शेंगोळी म्हणतं, कोणी याला जिलेबी म्हणतं. तर ही मी जिलेबी संध्याकाळी केली होती, पण सॉरी मला ती दाखवता आली नाही कारण फोन दादूकडे होता. तर मी कशी केली आणि कशी शिजवते हे दाखवलं. बाय बाय, भेटूया.